a radio professional for over 20 years, has been creating content over 20 years. Started her own company, a Bhartiya Content Party, in the lockdown to create content for brands. Also has been deemed as an influencer on Instagram, although she prefers to be called a radio jockey with the popular Instagram handle. Come on, Meenal. Thank you so much, Sanjay and Preeti. First of all, I'm absolutely impressed with what you've done. It's impressive that you may have left the country, but you haven't forgotten us. And it's beautiful that these girls have you to show them a better course of future. Also, massive hugs to Neha for making me a part of this. I've always wanted to do something where I could speak to young girls and tell them that it's a beautiful world, and to sort of give them hope that there's so much to do in life. And I really hope, I can do more things with EHT in the future as well. So thank you so much, Neha. And the girls, तुमची पटापट नावं सांगता का मला? हाँ, तुझ्याकडून सुरू करूया. भूमिका. Okay. Second mic. आवाज मोठा आहे तुमचा, मोठे नाव. माझे नाव ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी. फक्त नाव सांग. ज्ञानेश्वरी. माझे नाव वैष्णवी आहे. माय नेम इज शीतल दत्तात्रय मोदक. माझे नाव स्नेहा आहे. माझे नाव योगिता आहे. माझे नाव आरती आहे. माझे नाव प्राजक्ता आहे. माझे नाव धनश्री आहे. माय नेम इज प्रांजली. माय नेम इज रवीना. माय नेम इज साई. Beautiful. Sorry? Yeah, the trouble But वय काय साधारण सगळ्यांचं एकच वय आहे का? 14-15. 16 आहे का कोणी इथे? अच्छा. तर पटकन माझ्याबद्दल सांगते. लहानपणीपासून आमच्या घरात टीव्ही नव्हता, रेडिओच होता, म्हणून रेडिओमध्ये इंटरेस्ट माझा निर्माण झाला. आणि त्यानंतर जेव्हा पुण्याला आली माझ्या ग्रॅज्युएशनसाठी, तेव्हा पुण्यातलं सर्वात पहिलं रेडिओ स्टेशनचे ऑडिशन्स सुरू होते. आणि त्या ऑडिशन्समध्ये मला सिलेक्ट केलं आणि तेव्हापासून मी रेडिओमध्ये काम करत आहे. मला भरपूर वेळा असे प्रश्न विचारतात की रेडिओसाठी काय अभ्यास करावा लागतो. तर ऑनेस्टली 20 वर्षापूर्वी रेडिओसाठी काही अभ्यास करण्यासाठी काही कोर्स किंवा कुठलं कॉलेज नव्हतं. पण एवढं लक्षात आलं की रेडिओमध्ये असायला जरी अभ्यास जास्त नाही केला तरी जगात काय होतंय, सगळ्या फील्ड्समध्ये काय होतंय ह्याची थोडीफार आपल्याला माहिती असायला हवी. आणि त्यासाठी तुम्ही जितका अभ्यास केला तेवढी जास्त माहिती होईल तुमच्यासाठी. मला लहानपणी अभ्यासात अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण आज ते मला कुठेतरी जाणवते की भरपूर वेळा एका BSc बॅचलर ऑफ सायन्स ग्रॅज्युएट असतो किंवा एखादा आर्ट्सचा ग्रॅज्युएट असतो, त्यांच्याकडे खूप माहिती असते आपल्या हिस्ट्रीबद्दल किंवा सायन्समध्ये, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये. तर रेडिओवरती जेव्हा आपल्या स्टुडिओमध्ये गेस्ट्स येतात तेव्हा त्यांना विचारायला जे आपल्याला प्रश्न सुचायला हवेत ते तेव्हा तसेच सुचतात जेव्हा तुम्हाला त्याची काही माहिती असेल तर. म्हणून कुठल्याही फील्ड असू दे, मीडियामध्ये किंवा एंटरटेनमेंटमध्ये, तुम्हाला ॲक्ट्रेस व्हायचं आहे किंवा तुम्हाला टॉक शो होस्ट करायचा आहे टीव्हीवरती किंवा रेडिओवरती कार्यक्रम करायचा असेल तर मी नक्कीच म्हणेन की थोडाफार अभ्यासामध्ये फोकस असायलाच पाहिजे. पण त्यातून जास्त जगात काय होतंय, न्यूज, हे तुम्हाला नक्कीच माहिती असायला हवं. हो की नाही? न्यूज बघता का कोणी? कसल्या न्यूजमध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला? काय जाणून घेण्याची तुला अशी उत्सुकता असते? कोणत्या घडामोडी आवडतात ऐकायला? बोल, बॉलिवूड बोललं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. फिल्म, पिक्चर मध्ये काय होतंय, ऍक्ट्रेसेस काय करतात, जगात काय चाललंय ते. ओके. बस. पण
रेडिओवरती जनरली बोलताना भाषेवरती खूप आपला कमांड आणि कंट्रोल असायला हवा. भरपूर वेळा ऑफकोर्स तुम्ही रेडिओवरती ऐकलंच असेल की हिंदी, इंग्लिश आणि मराठी मिक्स करून बोलतात. ते छान आहे, पण एखाद्या भाषेवरती फुल कमांड आणि कंट्रोल असायला पाहिजे. तर तुम्ही इंग्लिश जर शिकत असाल तर इंग्लिश नक्कीच, किंवा मराठी किंवा हिंदी. आणि त्याच्यासाठी खूप पुस्तकं वाचा, कादंबऱ्या, डिक्शनरीज, जॉग्रफी, हिस्ट्री बुक्स, जे काही मिळेल तुम्हाला ते वाचा. वाचण्याने आपलं ऑफकोर्स नॉलेज तर वाढतंच, पण तुमची भाषा पण सुधरेल. आणि आय डोंट नो इफ दे हॅव ॲक्सेस टू लाईक वॉच मूवीज ऑर घरी बघतच असाल ना टीव्हीवर. टीव्हीवरती पिक्चर वगैरे बघता का? तर मी नेहमी म्हणते की तुमचं जर कुठली भाषा तुम्हाला सुधारायची असेल ना, तर तुम्ही त्या भाषेची पिक्चर जरी बघा, नाहीतर त्या भाषेची पुस्तकं वाचा. आणि भाषेवरती अगदीच कमांड आणि कंट्रोल असायला पाहिजे. तर कोणी आहे का इथे ज्यांना लिटरेचर, ज्यांना कादंबऱ्या वाचायला आवडतात? वाचता का तुम्ही पुस्तकं? भेटतात का पुस्तकं शाळेत वगैरे? लायब्ररी आहे ना शाळेमध्ये, स्टोरी बुक्स वगैरे वाचता का? कुठले, कोणाचं आहे का फेवरेट काही स्टोरी बुक? आता रेडिओचं नाही, मी जनरली जगात जर तुम्हाला जगायचं असेल ना त्याच्याबद्दल सांगते. माझ्या आईनी मला सांगितलं होतं की जोपर्यंत तू बिनधास्तपणे कुठेही जाऊन वडापाव स्वतःनी मागणार नाही, तोपर्यंत तुला वडापाव मिळणार नाही. म्हणून आयुष्यात तुम्हाला जर काही काम करून घ्यायचं असेल तर बिनधास्तपणे, अगदी मन मोकळेपणे बोलायचं. लोक आपल्याला काय बोलतील, मी जर हे म्हटलं तर हसतील का माझ्या? हसतील तर हसतील, ऍटलिस्ट तुम्ही कोणाला तरी हसवलं ना. आणि ते किती मोठी गोष्ट आहे, कोणाला हसवणं किती मोठी गोष्ट आहे. तुमच्यावरती हसले तर हसते, पण मन मोकळं करून बोला, तुम्हाला काय बोलायचं असेल ते. आणि ह्या रूम मध्ये तर नक्कीच बोला, हे सगळे तुमच्यासाठी आहेत, हो की नाही? म्हणून माझ्या प्रश्नाची उत्तरं नका देऊ, पण मी म्हणते जनरली तुम्हाला जर आयुष्यात काहीही हवं असेल तर अगदी बिनधास्तपणे जगा. आणि इतकी छान ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली आहे आज, इतकं छान बँकेतून किंवा कुकिंग क्षेत्रात किंवा अशी आज तुमच्याकडे लोक बोलायला आलेली आहेत. तुमच्या मनात मला माहिती आहे भरपूर प्रश्न असतील, आणि अगदी त्याच क्षेत्रातले नाही, कुठलेही प्रश्न विचारा, पण विचारा अगदी बिनधास्त होऊन. कारण हे तर ऑफकोर्स रेडिओमध्ये यायला तर नक्कीच तुम्हाला यायला हवं. अगदी तुमची लाज बीज सगळं सोडून तुम्ही जसे आहात ना मनात, तसेच बाहेर असायला हवे. ते एक रेडिओ जॉकी होण्याचं सगळ्यात मोठं एक क्वालिटी असायला पाहिजे, टॅलेंट असायला पाहिजे तो. तर नक्कीच ते. आणि जसं मी म्हटलं, भाषेवरती अगदीच कंट्रोल आणि कमांड असायलाच हवा. अभ्यास, जगाबद्दल माहिती, न्यूज, ते तर तुम्हाला नक्कीच कळायला हवी. आणि तुम्हाला ज्या क्षेत्रात आवडतं त्याबद्दल रोज बोलायचं असतं. म्हणून एकच गोष्ट रोज रोज करणं हे पण एक रेडिओ जॉकी होण्याचा भाग आहे. तर तुम्हाला लवकर बोर होत असेल कुठल्याही गोष्टीत, तर हे मग रेडिओ जॉकी होण्याचा, यू कांट बी अ रेडिओ जॉकी एट ऑल. पण कुठल्याही क्षेत्रात, जसं मी परत सांगते तुम्हाला की तुम्हाला काही माहिती नसेल तर प्रश्न विचारायला घाबरू नका. बिनधास्तपणे प्रश्न विचारा. अगदी तुम्हाला वाटत असेल की एकदम बावळट प्रश्न आहे हा, पण विचारा. तुमच्यामुळे तुमच्या मैत्रिणींना पण त्याचं उत्तर मिळेल. हा, that's it. I think can we have one demo for them to know how you speak? रेडिओ का कुछ डायलॉग. रेडिओ जॉकी होण्याचा एक फायदा आहे की तुम्ही जरी तुम्हाला जरी काय म्हणतात, इफ यू आर व्हेरी शाय
तरी तुम्हाला रेडिओ जॉकी तुम्ही होऊ शकता. कारण एका रूममध्ये तुम्ही असता, एका खोलीत तुम्ही एकटे असता आणि एका खोलीत तुम्ही एकटेच बोलत असता. म्हणून तुम्हाला जर लाज वाटत असेल तर रेडिओ जॉकी व्हा, कारण तुम्ही मन मोकळं करेपर्यंत बोलू शकता एका खोलीमध्ये एकटेच. पण I'm not used to doing this in front of an audience. Yeah, but 94.3 रेडिओ 1 वर तुम्ही आहात लडकी कमाल आरजे मीनल बरोबर. आणि आज आम्ही आलो आहोत रामी ग्रँड मध्ये फॉर BHT ब्राईट हर टुमॉरो फाउंडेशन. थँक्स टू संजय अँड प्रीती फॉर कॉलिंग अस हिअर. आणि इथे इतक्या छान 13 मुली आहेत ना तुम्ही? 13 मुली आहेत आणि इतकं छान वाटतं मला सगळ्यांशी बोलून. पण ते माझ्याबरोबर बोलत नाहीयेत, पण मी त्याच्यावर देखूनच गप्पा नंतर मारणार आहे. आता आपण एक गाणं ऐकूया 94.3 रेडिओ 1. तुम्हाला म्हणायचं आहे एंटरटेनमेंट का बाप. काय म्हणायचं आहे? येस, दॅट्स इट. Thank you so much, Meena. That was lovely.